नमस्कार मित्रांनो. आजच्या सेशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या विषयामध्ये शिकणार आहोत, की बँकिंग पोर्टल कसं लॉग इन करायचं. ओके. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, न्यू टॅब ओपन करायचं आहे. इथे आपल्याला टाकायचं आहे व्हीबीसी गुड फीचर मनी. हे सर्च केल्यानंतर आपल्याला एंटरवरती क्लिक करायचं आहे. सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्याला पहिल्याच वेबसाईटला क्लिक करायचं आहे. पहिल्याच वेबसाईटला क्लिक केल्यानंतर आपल्याला असं समोर पेज ओपन झालेलं दिसेल. ओके. त्यानंतर आपल्याला बँकिंग पोर्टल लॉगिन वरती क्लिक करायचं आहे. बँकिंग पोर्टल वरती लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. तर मित्रांनो, आता इथे आपल्याला आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. जर तुम्हाला तुमचा आयडी पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही आय फॉरगेट युजर नेमला क्लिक करायचं आहे. इथे आपला मेल आयडी टाकायचा आहे. मेल आयडी टाकल्यानंतर तुमच्या समोर युजर आयडी येईल. ओके. किंवा तुम्ही एक काम करू शकता, परत आय फॉरगेट पासवर्डती क्लिक करायचं आहे. इथे आपला जो मेल आयडी आहे तो मेल आयडी टाकायचा आहे. ओके. मेल आयडी टाकल्यानंतर जसं की आता मी मेल आयडी टाकतोय. त्याच्यानंतर आपल्याला सेंड ओटीपी क्लिक करायचं आहे. सेंड ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओटीपी टाकून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला पहिलं कॅपिटल मध्ये टाकायचं आहे. नंतर ऍट तुमचं नाव असेल समजा विकास, तर पहिलं व्ही टाकायचं आहे. बाकीचा स्मॉल IKASS. ओके. नंतर ऍड्रेस करायचा आहे आणि पुढे 4 डिजिट टाकायचे. असे तुम्हाला 10 कॅरेक्टरचा आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. जसं मी एक्झाम्पल साठी टाकतोय पासवर्ड. ओके. तर बघा, पहिलं पी टाकतोय, ASS @ 1 2 3 4 5. ओके. खाली पण तोच टाकायचा आहे. हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला अपडेटला क्लिक करायचं आहे. अपडेटला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. इथे आता मी टाकतोय. आता मी तुम्हाला लॉग इन करून दाखवते. नंतर इथे मी पासवर्ड टाकतोय. साइन इन वरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ओटीपी सिलेक्ट करायचा आहे. तुमच्या याच्यामध्ये ओटीपी ऑप्शन आहे, एमपीआयएन ऑप्शन येणार नाहीये. एमपीआयएन ऑप्शन कसं ऑन करायचे ते मी पुढे मला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी एमपीआयएन ला क्लिक करतोय. त्याच्यानंतर इथे मी एमपीआयएन टाकतोय आणि गो टू डॅशबोर्ड वरती क्लिक करतोय. ओके. तर अशा प्रकारे तुमच्या समोर आपल्याला आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या ज्या काही सर्व्हिस आहे त्या कसे सबस्क्रिप्शन करायचं आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.